नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इक्विलॅटरल ट्रायंगल वरील लास्ट क्वेश्चन करतोय. प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 5. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3. आपल्याला काय दिले ते आपण गिवन मध्ये लिहितो आणि गिवन मध्ये काय दिले तर हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3. ते मी इकडे लिहून काढले कारण आपण प्रश्न कधी लिहित नाही, फक्त गिवन लिहितो. टू फाइंड लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मी या ट्रायंगलच्या बाजूवर तिन्हींवर साइन केलं, सारख्या खुणा केल्या, इक्विलॅटरल. हाईट ऑफ an equilateral triangle is √3 is given. हे आपलं सोल्युशन मधील पहिलं वाक्य नेहमी गिवनचं आपण लिहितो. म्हणजेच काय तर h इज इक्वल टू काय दिले √3 हे दिले. मग आपण h चा फॉर्म्युला लिहू, म्हणजे हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल याचा फॉर्म्युला याच्या खाली लिहूया. काय लिहिणार तुम्ही माहिती आहे बघा. h इज इक्वल टू काय तर √3 upon 2 into side is equal to √3 दिलेला आहे. आपल्याला साइड काढायचे, साइड आपण इथेच ठेवूया आणि याला √3 upon 2 ला या बाजूला नेऊया, तो उलट होईल, रिव्हर्स. म्हणजे इज इक्वल टू √3 into 2 upon √3. आता √3 ला जोडीदार मिळाला म्हणजे तो पळाला, याचा अर्थ तो कॅन्सल. इज इक्वल टू 2 राहिलं सेंटीमीटर. मिळाली साइड आपल्याला किती 2 सेंटीमीटर. नंतर काय विचारतात पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलला साइड किती आहे 3. मग इथे घेणार 3 into साइड. मग साइड 3 तर माहित, साइड इथेच आहे आपल्याला 2. 3 2 चा 6 सेंटीमीटर.